नमस्कार यार न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथे आहोत। या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ गेली 15 दिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची पूर्ण टीम माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक गावागावामध्ये जाऊन प्रचार यंत्रणा राबवत आहे। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काही पदाधिकारी आहेत, यांच्याशी आपण बातचीत करूया। कशा पद्धतीने त्यांनी प्रचाराची यंत्रणा राबवली आहे आणि कशा पद्धतीने ते पुढील महायुतीची ध्येय धोरणे लोकांना सांगतात याबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करू द्या। नमस्ते। नमस्ते, जय भीम, जय शिवराय। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी सरतापे साहेब आहेत। त्यांच्याबरोबर आपण गावागावात जाऊन तुम्ही कशा पद्धतीनं आमदार राम सातपुते यांच्या प्रचाराची मोहीम राबवलेली आहे हे थोडक्यात त्यांच्याशी जाणून घेऊया। 254 माळशिरस विधानसभा निवडणूक 2024 या निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पक्ष आठवले, राष्ट्रवादी अजितदादा, शिवसेना शिंदे गट आणि इतर मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुक्याच्या वतीनं केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी नामदार राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यामध्ये गावभेट दौऱ्याचं आयोजन आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। या दौऱ्यामध्ये आम्ही गावागावात जात असताना गावागावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भारतीय जनता महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना मिळत आहे। गावागावात जाऊन आम्ही एकच सांगतोय की आपल्या हक्कावरती, अधिकारावरती जी गदा येत आहे, आपलं आरक्षण या ठिकाणी हिसकवण्याचा प्रयत्न होतोय, आपल्यामध्ये होणारी चोरी आहे, ही चोरी कशा पद्धतीने होत आहे। माळशिरस तालुक्यामध्ये 150 दाखले जवळपास हे खोटे दाखले काढण्यात आलेले आहेत। याच्या संदर्भामध्ये आम्ही समाजामध्ये जाऊन सर्व एससी मध्ये ज्या अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती येणार आहेत त्या जातींना जाऊन आम्ही या ठिकाणी सांगतोय की आपल्यामध्ये होणारी चोरी रोखण्यासाठी, यांना धडा शिकवण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना परत एकदा आमदार या ठिकाणी करण्यासाठी आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। या ठिकाणी तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी आता अधोरेखित केलेलं आहे की महायुतीचे उमेदवार माननीय रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ गावागावामध्ये जाऊन लोकांच्या भेटी घेऊन महायुतीचा जो काही अजेंडा आहे, जो विकासाचा फॉर्म्युला आहे, ते लोकांपर्यंत जाऊन आम्ही सांगतोय। या ठिकाणी गेले 15 दिवस झालं महाविकास आघाडीचे इकडे उमेदवार आहेत, इकडे महायुतीचे उमेदवार आहेत, काही अपक्ष पण आहेत। कशा पद्धतीनं माळशिरस तालुक्यामध्ये जे इलेक्शनचं वातावरण आहे या वातावरणाकडे कशा पद्धतीने तुम्ही बघताय? या निवडणुकीकडे आम्ही एकाच दृष्टीने बघतोय की माळशिरस तालुक्याचा उमेदवार किंवा माळशिरस तालुक्याचा आमदार हा ओरिजिनल अनुसूचित जातीचा व्हायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही मागच्या 2 महिन्यापासून प्रयत्न केले, परंतु त्याच्यामध्ये काय गोष्टी झाल्या किंवा एकमत झालं नाही। परंतु माळशिरस तालुक्यामध्ये 59 जातीपैकी एक उमेदवार असला पाहिजे आणि तो ओरिजिनल असला पाहिजे, म्हणून रामभाऊ सातपुते यांच्याकडे आमची पहिली पसंती असेल। रामभाऊ सातपुते 59 जातीपैकी एका जातीचे ते चर्मकार समाजाचे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहेत। समोरचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते खोटा दाखला घेऊन त्या ठिकाणी लढतायत, म्हणून ते त्यांच्या बाजूने जाण्याचा संमती येत नाही। त्यांच्या विरोधामध्ये 100% आणि त्यांना पराभूत करण्यासाठीच आमचा या ठिकाणी प्रयत्न 100% आहे। या ठिकाणी सरतापे साहेबांनी सांगितलं आहे की इथला 254 हा माळशिरस मतदारसंघ आहे, हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि या मतदारसंघाचा उमेदवार हा ओरिजिनल एससी जातीचा असला पाहिजे। या ठिकाणी सरतापे साहेब दुसरा प्रश्न असा विचारेन की काय विकासाचे मुद्दे आहेत किंवा ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षामध्ये विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते यांनी जी विकासाची कामं केलेली आहेत ती कशा पद्धतीने कामं झालीत आणि त्यांच्याकडून पुढच्या 5 वर्षासाठी काय अपेक्षा आहेत? प्रामुख्याने या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर सांगायचं झालं तर मी पाठीमागच्या टर्मला 2009 आणि 2014ची जर आमदार आपण पाहिले तर त्या आमदारांना फक्त आपण गाडीतून जातानाच पाहिलेलं आहे, परंतु त्यांनी गावच्या विकासासाठी, तालुक्याच्या विकासासाठी कधीही प्रयत्न केलेला नाही। परंतु रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून या माळशिरस तालुक्यामध्ये 5-5 कोटीचा निधी एकाच वेळेस दलित वस्तीचा निधी त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आलेला आहे। गावागावामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवराय असतील, अहिल्यामाई होळकर असतील, अण्णाभाऊ साठे या विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे स्मारक असतील, या स्मारकासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे। गावागावामध्ये
रस्ते असतील, माझ्या वेळापूर गावातलं जर सांगायचं झालं तर 5,43,00,000 निधी आमच्या मागण्यावरून त्या ठिकाणी दिलेला आहे. मेत्रेमाळ्यातून जाणारा जो पालखी मार्ग असेल, डॉक्टर बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर भवन म्हणून त्या ठिकाणी 20 लाख झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा एक रस्ता त्या ठिकाणी म्हणजे 30 ते असा ते 5-6 कोटी म्हणजे असे कित्येक गावामध्ये त्यांनी म्हणजे वेळापूरच गाव सांगायचं झालं किंवा बाजूची गाव प्रत्येक गावामधला लेखाजोखा त्या ठिकाणी आपण मांडलेला आहे. म्हणून प्रत्येक गावामध्ये त्यांनी निधी देण्याचं काम केलेलं आहे आणि विकासभूमक नेतृत्व म्हणून राम सातपुते यांच्याकडे पाहिलं जातं. आणि दुसरं या ठिकाणी सांगेन की माळशिरस तालुक्यामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये आज माणसाला अगदी किती गरीब असला आणि किती मोठा असला तर दवाखान्याची वेळ आली की त्याला पळताभुई कमी पडती. अशा काळामध्ये जो आपल्या सोबत राहतो तो फक्त त्याचं नाव आहे रामभाऊ सातपुते. कारण त्यांनी काय केलेलं आहे, लाखापासून 10 लाखाचे जे ऑपरेशन आहेत ते ऑपरेशन मोफत करून देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून ते प्रत्येकाच्या मनामध्ये आज या ठिकाणी अधिराज्य गाजवतात. त्याचं कारण ते आहे विकासाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे आणि ते थोडं अगदी हलाखीच्या कुटुंबीतून आता त्यांची परिस्थिती चांगली झाली असेल. आता काय लोक ते म्हणतात माळशिरस तालुक्यामध्ये त्यांनी मोठा बंगला बांधला, अमुक केलं, पण ठीक आहे ना, आमदारांनी बंगला नाही बांधावा तर काय करायला पाहिजे. म्हणून विकास त्यांचा स्वतःचा व्हायलाच पाहिजे, परंतु त्यांचा होत असताना त्यांनी माळशिरस तालुक्याचा विकास या ठिकाणी प्राधान्यानं नंबर 1 ला धरलेला आहे आणि तो विकास ते होत आहेत. परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये ते या ठिकाणाहून आमदार होऊन जाणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे आणि ते आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडून आमची एक मोठी अपेक्षा आहे की माळशिरस तालुक्यामध्ये माझ्याही जन्मापासूनच्या अगोदरच्या काही आमच्या बांधवांनी किंवा या तालुक्यातल्या भूमिपुत्रांनी एक स्वप्न पाहिलेलं आहे की माळशिरस तालुक्यामध्ये एखादी तारांकित MIDC जर आली तर आपल्या तालुक्यातला युवक बाहेरच्या गावी जाणार नाही. माळशिरस तालुक्यामधले आज किती गाव असे आहेत की तिथले युवक कामधंद्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, पोट भरण्यासाठी पुणे मुंबई अशा ठिकाणी ते मोलमजुरीसाठी जात आहेत, नोकरीसाठी जात आहेत. त्यामुळं आमच्याकडे आमची एकच अपेक्षा त्या ठिकाणी राहणार आहे, एखादी चांगली मोठ्या प्रमाणामध्ये MIDC या माळशिरस तालुक्यात जर आली तर इथल्या युवकाला हाताला काम लागेल आणि माळशिरस तालुक्यामधल्या ज्या दलित वस्त्या म्हणून या ठिकाणी राहतात त्या दलित वस्त्यांकडे काही प्रमाणात बऱ्याचदा डुकून पाहिलं जात नाही, परंतु त्या दलित वस्त्यांचा विकास सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही करून घेणार आहोत. एवढं आजच्या निमित्तानं सांगतो. या ठिकाणी सरताप साहेबांनी सांगितलेलं आहे की विद्यमान आमदार रामभाऊ सातपुतेने माळशिरस तालुक्यातल्या शेवटच्या माणसासाठी काम केलेलं आहे, आरोग्यासाठी काम केलेलं आहे आणि विकासाची रस्त्याची मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये कामं केलेली आहेत. या ठिकाणी दुसरे प्रतिनिधी आहे आपल्याबरोबर, आपला परिचय द्या थोडक्यात. मी विनोद थिटे, भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस तालुका युवा मोर्चा म्हणून काम करतोय. या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते आहेत. साहेब, ज्या पद्धतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची टीम पूर्ण गेले 15 दिवस झालं आमदार राम सातपुते यांना परत आमदार करण्यासाठी झटते आहे, कशा पद्धतीनं तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा चालू आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले साहेबांच्या कार्यकर्त्यांकडून तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही यंत्रणा राबवलेली आहे? गेली 7 दिवस या ठिकाणी प्रचार यंत्रणा अगदी जोरात चालू आहे. आदरणीय नानांनी जर सांगितलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचंही या ठिकाणी बहुमोल सहकार्य, अगदी खांद्याला खांदा लावून सगळे मिळून काम करतायत. सगळ्यांचं लक्ष एकच आहे की कामाचा जो माणूस आहे तो निवडून आला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने आता नानांनी सांगितलं की जी जात चोरलेली आहे त्या जात चोराला इथं थारा नाही आणि खऱ्या अर्थानं जो या हकदार आहे या SC कॅटेगरीचा तोच या ठिकाणी आमदार झाला पाहिजे. आणि त्यामुळं माननीय नानांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचे जे कार्यकर्ते या ठिकाणी इथं काम करतायत अतिशय जोशानं, आणि मी या निमित्ताने तुम्हाला निश्चित सांगतो की रामभाऊचा विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे. कारण जी जनतेचं जे वार आहे ते अतिशय म्हणजे सुप्त लाट जी म्हणतो आम्ही, ज्या पद्धतीने घराघरात जाऊन प्रचार केलेला आहे आणि या प्रचार यंत्रणेचा नक्कीच परिपाक असा होईल की रामभाऊ सातपुते मोठ्या मताधिक्यानं या माळशिरस तालुक्यातून पुन्हा विजय होऊन एक कामाचा माणूस या ठिकाणी पुन्हा काम करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा तयार असेल या निमित्ताने मी सांगतो. या ठिकाणी थिटे साहेबांनी सांगितलेलं आहे की कामाचा माणूस ज्या पद्धतीनं आवाढव्य अशा पद्धतीनं माळशिरस तालुक्यात त्यांनी काम केलेलं आहे, कामाचा माणूस, सर्वसामान्याचा माणूस, काम करणारा आमदार हा रामभाऊ सातपुते उद्याच्या विधानसभेमध्ये माळशिरस तालुक्यातून नवीन आमदार म्हणून पुण्याच्या हे जातील यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे. या परत नवीन घ्या. नमस्ते. या ठिकाणी पुढे राज्य कमिटीचे युवक आघाडीचे उपाध्यक्ष किरणतात्या दाहिंजे आहेत, यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीची RPIच्या वतीने कशा पद्धतीची यंत्रणा राबवलेली आहे आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना कशा पद्धतीनं तुम्ही निवडून आणणार आहे, काय यंत्रणा लावलेली आहे? रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने व राजाभाऊ सरवदे साहेब महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या
आम्हाला जो आदेश आला की आपल्याला महायुती सोबत आपल्याला उमेदवार देईल, तो आपल्याला निवडून आणायचा आहे. मग आमची तालुक्याची बैठक घेऊन आम्ही सगळे राजाभाऊशी चर्चा करून आम्हाला जो आदेश दिला आम्ही त्या आदेशाचं माळशिरस तालुक्यात गाव जिथे दौरा करून ज्या ज्या गावात जातो ते गावात आम्हाला भरपूर रिस्पॉन्स मिळतो. राम सातपुतेंचं काम आहे. ज्या ज्या गावात आम्ही गेलो, ज्या ज्या गावात आम्हाला म्हणलं जातं खरंच ह्या आज तागायत म्हणजे 75 वर्षात आमदार आणि खासदार हे तालुक्यांना कधी माहीतच नव्हतं आणि कामही माहीत नव्हतं की आमदाराकडून काय काम केलं जातं, म्हणजे गावागावात कसा निधी आणला जातो. हे राम सातपुतेने गेल्या 25 वर्षात हे तालुक्याला दाखवून दिलं की आमदार म्हणजे काय. हे आमदारांचं काम आहे या माळशिरस तालुक्यात. या ठिकाणी तात्यांनी सांगितलेलं आहे की आमदार कसा असावा. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रमाणात विकासाची कामं रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशाने आमची पूर्ण टीम ही महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्यासाठी प्रचार यंत्रणेत सहभागी आहे. या ठिकाणी तर या ठिकाणी पुढे पण काय कार्यकर्ते आहेत, आपला परिचय द्या. नमस्ते, मी मारुती अवघडे, खंडाळे गावातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारा, फुले शाहू आंबेडकर चळवळीत कार्यकर्ता. ज्या पद्धतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आणि तुमच्या पण गळ्यामध्ये बीजेपीचा पंचा टाकलेला आहे. तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते सामाजिक चळवळीमध्ये काम करता. काय उद्याचा माळशिरस विधानसभेचा कसा निकाल असेल? माळशिरस विधानसभेचा उद्याचा नवीन आमदार कोण असेल? या 8 ते 10 दिवसात प्रस्थापितांकडून अनेक तर्कवितर्क लावले गेले की समोरचा जो उमेदवार आहे तो लाखाने 1.25 लाखाने निवडून येईल. जसं जसं इलेक्शन जवळ येत चालले तसं त्यांचं लीड कमी कमी होत चालले. म्हणजे ही समोरची प्रचार यंत्रणा, रामभाऊला मिळणारा प्रतिसाद 100% हा विजय हा रामभाऊचाच असणार आहे, या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासित करतो. या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की 100% हा विजय हा रामभाऊ सातपुतेंचाच असणार आहे. परंतु मी दुसरा प्रश्न विचारेल की काय फिगरनं, काय लीडनं तुमचे उमेदवार निवडून येतील? आमचा उमेदवार आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुते हे कमीत कमी 20 ते 20 हजाराच्या पुढं निवडून येतील. आणि कोणताही उमेदवार म्हणजे कोणीही असेल हे लाखाच्या, 1.25 लाखाच्या, 60,000 70,000 एवढी साधी ही निवडणूक राहिलेली नाही. आमचे उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते हे कमीत कमी 20 ते 30 हजाराच्या मताच्या फरकाने निवडून येतील. या ठिकाणी अवघडे साहेबांनी सांगितलेलं आहे की आमचे उमेदवार 20 ते 25 हजाराच्या फरकाने निवडून येतील. मी अण्णा भोसले, यार न्यूज सह खंडाळी. धन्यवाद.